नमस्कार, मी गौरव डेंगरे VIP राष्ट्र सह्याद्रीमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. एक खूपच आनंदाचा दिवस. कालच गणरायाला आपण निरोप दिला आणि आज आपल्या श्रीरामपूर नगरीमध्ये गोवा राज्याचं वैभव आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील ज्या क्रिकेटरने गोवा राज्याला रणजी ट्रॉफीमध्ये नावलौकिक मिळवून दिला असा रणजी ट्रॉफीचा खेळाडू अविनाश आवारे या ठिकाणी आपल्या VIP राष्ट्र सह्याद्रीच्या ऑफिसमध्ये आज त्यांनी भेट दिली. त्यांचा आज आपण या ठिकाणी राष्ट्र सह्याद्री परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. प्रथमतः अविनाश आवारे सरांबद्दल बोलायचं झालं तर रणजी ट्रॉफीमध्ये 28 सामने ते गोव्याकडून खेळले, 108 गडी त्यांनी बाद केले. साऊथ झोनकडून 2001-2002 या साली खेळले. BCCIचा लेवल 2 कोर्स त्यांनी उत्तीर्ण झालेले बॉलिंग प्रशिक्षक अविनाश आवारे सर. NCA अंडर-19 वर्ल्ड कप साठी असिस्टंट कोच म्हणून त्यांनी काम केलेलं असे अविनाश आवारे सर. सर्टिफाईड कोच राईट आर्म मीडियम पेस बॉलर अविनाश आवारे सर आज आपल्या समोर आहे. सर्व काही माहिती त्यांच्या जीवनाची ते सर्व प्रेक्षकांना स्वतः सांगतील. प्रथम मी अविनाश आवारे सरांना विचारतो की आपल्या क्रिकेट जीवनाला सुरुवात कुठपासून झाली आणि आपण कोणत्या गावापासून आपला जन्म असेल, आपली जन्मतारीख असेल, तर शालेय शिक्षण असेल, कुठपासून सुरुवात केली? बेसिकली माझा जन्म ॲक्च्युली नाशिकचा आहे. माझे आईवडील श्रीरामपूर तालुक्यातले आहे आणि माझं वडील तिकडे कामानिमित्त नाशिकला गेलेलो. माझा जन्म नाशिकचा आहे. माझी सुरुवात नाशिकची जी आहे ती नाशिकमध्ये सुरू आहे. नाशिक जिमखाना म्हणून एक नावाजलेलं जॉब आहे, तिकडे मी सुरुवात मी केली ती जेव्हा मी 12वीला असताना मी पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली नाशिक जिमखाना. आणि बाकी शिक्षण जे आहे माझं ते निर्मला कॉन्व्हेंट स्कूल आहे, याच्यातून 10वी पास झालं आणि 12वी आणि B.Com जे आहे ते DYK कॉलेज ऑफ कॉमर्स याच्यातून उत्तीर्ण झालं. अशा प्रकारे माझं बालपण किंवा शिक्षण जे आहे ते नाशिकमध्ये गेले. अविनाश आवारे सरांचं सगळं शिक्षण नाशिकमधून, पण ग्रामीण भागातला मुलगा ही ज्याने क्रिकेट करिअर करण्यासाठी नाशिकला धाव घेतली आणि नाशिकमधूनच त्यांचं क्रिकेटचं करिअर सुरुवात झाली. पण गोवा रणजी ट्रॉफी तुम्ही का निवडली की गोव्याकडनं रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळायचं, महाराष्ट्राकडून का नाही? असं नाही, असं नाही. महाराष्ट्राकडून प्रयत्न केले. मी जर्जनवाला, तनपुरे हे जे अंडर-19 आणि ओपनचे जे मॅचेस आहेत ते मी खेळलो नाशिक जिल्ह्याकडनं. पण काही कारणामुळे मी सिलेक्ट नाही होऊ शकतो. मग मी असंच एक महात्मानगर ग्राउंडवरती मॅच खेळत असताना एक गोव्याचे सदस्य हेमंत डांगले म्हणून हे तिथे मॅच बघायला आले. त्यांनी मला बॉलिंग करताना बघितलं आणि त्यांनी आम्हाला विचारलं की हा एवढी चांगली बॉलिंग जोरात टाकतो तर हा म्हणून का खेळला नसतो. तर आमचे मकरंद लोक सर जे आहे त्यांनी त्यांचं काय खंत व्यक्त केली की खूप चांगला बॉलर आहे पण संधी मिळत नाही आहे किंवा मग संधी मिळाली तर त्याला सिलेक्शन पुढे होते. कारण त्या टायमाला महाराष्ट्रामध्ये जी तुम्ही गोलंदाज होते तेव्हा मी रिप्लेस नाही करू शकत होतो. तर मग तेव्हा हेमंत डांगले सरांनी मकरंद सरांना म्हटले की मी याला गोव्याला घेऊन जाऊ का. मकरंद सरांनी मला तो प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यावर मी एका पायावर तयार झालो आणि मी गोव्याकडे लगेच दुसऱ्या वर्षी त्यांच्याकडे मी सुरू झालो. सर, प्रश्न असा आहे की श्रीरामपूरच्या मातीमधून झहीर खान यांच्यासारखे देशाच्या संघामध्ये त्यांनी नाव कमावलं आणि जागतिक पातळीवर त्यांचं नाव झालं सगळीकडे. त्यानंतर संगमनेरचे अजिंक्य रहाणे असतील की जे नगर जिल्ह्याच्या मातीतले आहेत, त्यांनी सुद्धा मुंबईत राहून बालपणापासून तर आत्तापर्यंत त्यांनी जे करिअर आणि गरुड झेप घेतली त्याला म्हणजे तोड नाही. तसंच आपल्याबाबत की आपण राहता तालुक्यातील यादवमळा नांदूर या क्षेत्रातलं छोटासा अतिशय छोटंसं असं गाव, वस्ती वस्तीवाला गाव म्हणून अशा याच्यामध्ये आपली जडणघडण आपल्या कुटुंबाची झाली खऱ्या अर्थाने. परंतु आपला जन्म नाशिकला झाला, आई वडील काही कामानिमित्त वगैरे नाशिकला गेल्यामुळे आपण कारखान्याविषयी निगडीत आला. पण खरं आपली जी नाळ आहे ती ग्रामीण भागाशी जोडलेली आहे.
म्हणून की आपण सुरुवात जी आपल्या करिअरची केली ती नाशिकपासून केली, ग्रामीण स्टुडिओ मैदानावरून केली की आणि इथपर्यंत आपण कसे पोहोचत असतो असं ती थोडीशी उत्सुकता होती म्हणून असं विचारायचं. नाही, जसं बघितलं तर खरं तर टॅलेंट जे आहे हे कुठल्याही क्षेत्रामध्ये नसून ते कुठेही असू शकतं. म्हणजे जो स्किल ज्याच्याकडे आहे, जो ज्याच्याकडे टॅलेंट आहे, तो एक खेडेगावातला मुलगा असू शकतो, एक तालुक्यातला मुलगा असू शकतो. टॅलेंट जे आहे मुंबईतलं टॅलेंट किंवा खेडेगावातलं टॅलेंट, ते टॅलेंट जेव्हा असतं ते एका लेवलला असतं. त्याला जे पॉलिशिंगचं काम जे होतं तर ते बहुतेक जे खेडेगावात असतात त्यांना ते पॉलिशिंगचं काम होतं म्हणून ते संपत नाही. बहुतेक ते पॉलिशिंगचं काम बहुतेक जेव्हा मोठ्या शहरामध्ये जातात ते एक चांगला गायडन्स कोचच्या अंडर गायडन्सने जातात तर त्यांचं पॉलिशिंग चांगलं झाल्यामुळे ते संपून आपल्याला दिसतं. टॅलेंट सेम लेवल असतं पण पॉलिशिंग कोण चांगलं करतं तोच दिसून येतो. हाच फरक. म्हणून मला असं वाटतं की टॅलेंट वाईज सगळीकडं म्हणजे एक नाशिकचा बॉलर आणि एक श्रीरामपूरचा बॉलर किंवा एक राहता तालुक्यातला एक बॉलर असेल ते त्या लेवलला टॅलेंटला सेम असतो पण त्याला पॉलिशिंगचं काम जो चांगला करेल तो पुढे करतो. हे फार महत्त्वाचं आहे. टॅलेंट शेड्यूल आहे म्हणून मी श्रीरामपूरला यायचं कारण असं होतं की मी श्रीरामपूर अगोदर बरेच क्रिकेटचे मॅचेस खेळलो वेस्ट इंडिज क्लबकडे. तेव्हा मला जाणवलं की इथे क्रिकेट खूप ह्या मातीमधून क्रिकेट खूप मोठं क्रिकेट आहे. तर म्हणून या क्षेत्रामध्ये जाऊन जरा काय आपल्याला जर मिळाले म्हणजे आता मी ॲज अ प्लेअर नाही पण मी ॲज अ कोच माझं काम काय झालं की टॅलेंट फाईंड करायचं आणि त्याला पॉलिश करायचं काम करायचं. कारण की मला माहिती आहे की ते काय होतं पॉलिश नाही केल्यामुळे वेळ खूप वाया जातो आणि वेळ जाण्यानुसार जर तुम्हाला सक्सेस लवकर नाही मिळालं तर लोक आज ते मुलं सोडून देतात. तर हे होऊ नये म्हणून एखादं टॅलेंट असेल. आता मी ती मुलगी मुलीच्या काळामध्ये मुलगी बघितली आहे आता तर मला तुम्हाला सांगू शकतो की त्यामध्ये खरंच टॅलेंट मला दिसले आणि मी तिच्यासाठी प्रयत्न करणार आहे. शी इज अ व्हेरी गुड फास्ट बॉलर आणि बॅटिंग पण करते आणि तिच्यात मला टॅलेंट दिसलं तर माझं काम आहे तिला पॉलिश करून कसं मी तिला पुढे महाराष्ट्र स्टेटसाठी कसं रिप्रेझेंट करतो याचा मला प्रयत्न आहे. एक ग्रामीण भागातले मुलं त्यांना एक वे की आपल्याला MCAचं क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं पाहिजे राज्याकडून क्रिकेट खेळायचं असेल तर त्यांना एक तो प्लॅटफॉर्म आहे क्रायटेरिया त्यांना माहिती नाही काय काय कसं गेलं पाहिजे ते थोडक्यात सांगितलं ना की पालकांना देखील कळेल की कुठल्या मॅचेस ते खेळलं पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघामध्ये त्यांच्या मुलांना स्थान मिळेल. त्याबद्दल थोडक्यात म्हणजे सरांना असं विचारायचं की रणजीपर्यंतचा प्रवास जो आहे तो कसा साध्य करता येईल. येस मला वाटतं सर्वात प्रथम मुलांनी एक चांगला क्लब निवडला पाहिजे. जो स्थायिक कुठला पण क्लब असेल तर त्याच्यामध्ये एक सराव तुम्ही त्याच्यामध्ये नियमितप्रमाणे रोज प्रॅक्टिस करून तिथे जाऊन करावे. क्लब क्रिकेट त्याच्यानंतर क्लब क्रिकेट चालू होतं. तुम्ही क्लब लेवलला क्रिकेट खेळाला तुम्ही एकदा क्लब लेवलला क्रिकेट खेळायला लागलं त्याच्यातनं एक जिल्हा संघासाठी निवड होते. आता साधारण श्रीरामपूरला जर कुठला क्लब असेल आणि त्याला जर खेळायचं असेल तर त्याला नगरमध्ये जाऊन त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट तुमचं हेडक्वार्टर नगर असल्यामुळे नगरमध्ये जाऊन तिथल्या डिस्ट्रिक्टनी जे ऑर्गनाईज केलेली टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये त्या मुलांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे किंवा इथल्या क्लबनी तिकडे जाऊन खेळायला पाहिजे मॅचेस. त्याने करून की इथला मुलगा नगर जिल्ह्यामध्ये जाऊन रिप्रेझेंट करेल आणि तिकडे जेव्हा जिल्ह्याचे मॅचेस आंतर जिल्ह्याचे मॅचेस तो जेव्हा खेळेल त्याच्यात परफॉर्मन्स करेल तिथून तो जिल्ह्यासाठी निवडतो. जिल्ह्यासाठी एकदा निवड झाल्यावरती जिल्ह्यामध्ये पण आपसामध्ये मॅचेस होतात तिकडे ते इन्व्हिटेशन लीगला खेळतात. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे जेवढे जिल्हे आहेत आणि पुण्यातले क्लब ते एकत्र इन्व्हिटेशन लीग असं खेळतात. मग त्याच्यात तुम्ही जिल्ह्याच्या मॅचेस इन्व्हिटेशन खेळण्याचं त्याच्यात तुम्ही परफॉर्मन्स केल्यावरती मग त्याला राज्याच्या प्रॉबल्स लिस्ट डिक्लेअर होते. जेवढे तुम्ही राज्याचे जिल्हे आहेत त्यातले बेस्ट 4-5 खेळाडू प्रत्येक जिल्ह्यामधनं ते पुण्याला एकत्र बोलवतात आणि तिकडे मग त्यांच्यामध्ये परत मॅचेस होतात. म्हणजे ही प्रोसेस आहे. पहिलं तुमचं क्लब आहे, क्लब नंतर तुमचे डिस्ट्रिक्टचे क्लब आहे, डिस्ट्रिक्ट खेळायचं आहे, डिस्ट्रिक्ट नंतर तुम्हाला डिस्ट्रिक्टच्या प्रॉबॅबिलिटीजमध्ये राज्याच्या प्रॉबॅबिलिटीजमध्ये येते. राज्याच्या प्रॉबॅबिलिटीज आल्यानंतर मग त्याच्यातनं एक स्टेटचा संघ निवडला जातो. म्हणजे ऑलमोस्ट एक 5 स्टेप थेअरी आहे, 5 स्टेपची थेअरी आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला पण नियमितप्रमाणे जिल्ह्यांनी ऑर्गनाईज केलेले मॅचेस आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने ऑर्गनाईज केलेले इन्व्हिटेशन लीग हे तुम्ही खेळले पाहिजे. कारण एवढे तुम्ही खेळल्यावरती तुम्ही नक्की कुठे आहात तुम्हाला ते ॲक्च्युली कळेल. तुम्ही नुसते इथे प्रॅक्टिस करत राहिल्यानंतर पुढे जाऊन मॅचेस नाही खेळले तुम्हाला कळणार तुम्ही कुठल्या लेवलला पोहोचले. तर मॅचेस खेळणं फार गरजेचं आहे आणि हे विविध लेवलचे मॅचेस तुम्ही प्रत्येक वेळेस खेळत गेलं पाहिजे. सर आता हे झालं मुलांकरता आणि या स्वरूपाचं मुलींकरता कशा प्रकारचा क्रायटेरिया होतो की
काय कुठं आधी डायरेक्ट स्टेटच्या ट्रायल्स असतात किंवा कशा पद्धतीने, आणि मुलींचा कल क्रिकेटकडे वाढवण्याकरता थोडंसं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की मुलींचं क्रिकेट क्लब लेवलला फार डेव्हलप नाही झालंय. जर 100 मुलं खेळणारे असतील एखाद्या तालुक्यातल्या जिल्ह्यामध्ये तर बहुतेक त्याला फक्त 10च मुली मिळतील त्या रेशोमध्ये खेळणाऱ्या. त्यामुळे त्यांची टीम पण फॉर्म होती. कमीत कमी 100-150 मुलं असतात करून त्याचे 5-6 टीम तरी तयार होतील. पण मुलींचा तसा रेशो नसल्यामुळे त्यांना ऑपोजिशनमध्ये टीमच खेळायला मिळतात. तर माझं असं मत आहे की ज्या मुली खरंच चांगल्या आहेत अंडर 14 मधल्या, अंडर 12 वाले, तर त्यांनी मुलांबरोबर खेळायचं. मुलांच्या टीममध्ये म्हणजे 14-15 वर्षाची 16 वर्ष मुलगी असेल तिने अंडर 14 मुलांबरोबर बिंदास मॅचेस खेळायच्या. तर 14ची मुलगी असेल तर अंडर 12 बरोबर ती खेळू शकते. 19ची मुलगी असेल तर अंडर 16च्या मुलांबरोबर मॅच खेळू ते, कारण तो एकच पर्याय आहे. कारण तेवढ्या तुम्हाला मुली मॅचेस खेळायला मिळणारच नाही. तर मुलांबरोबर सराव करून तुम्ही काय करणार की तुमचं लेवल ऑटोमॅटिक तुम्ही मुलांसारखं तयार करणार. आणि मग तुम्ही जेव्हा चांगले तयार होतील त्यावेळी तुम्ही डायरेक्ट स्टेटच्या आता ट्रायल होतात ते त्या मुलींच्या काय मॅचेस पुण्यामध्ये जातात तर ते क्लबला अटॅच करून तुम्ही त्या मॅचेस खेळायला गेलं तर तुम्हाला तो फायदा होतो. सर इतका कोट प्रश्न असा आहे की यामध्ये शिक्षणाची वगैरे शालेय शिक्षण म्हणा किंवा ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज अशी काही आट वगैरे आहे का की जेणेकरून मुलांना मध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना ते मिळून घालणार, मी शिकलेलो नाही, माझं कमी शिक्षण आहे, मी क्रिकेटमधून वरती करिअर कसं करायचं, तर याबद्दल आमची जरा शंका उकल करावी. नाही, तुम्हाला क्रिकेटमधनं करिअर करायचं असेल तर तुम्हाला आता ऑप्शन्स खूप उघडले. भले तुम्ही चांगले क्रिकेटर किंवा स्टेट क्रिकेट रणजी ट्रॉफी नाही खेळू शकले, तुम्ही अंपायर बनू शकता. अंपायरला पण खूप चांगलं मानधन आहे. तुम्ही स्कोरर बनू शकता, तुम्ही व्हिडिओ अॅनालिस्ट बनू शकता, खूप काय, तुम्ही ट्रेनर बनू शकता, फिजिओथेरपिस्ट बनू शकता, अटॅच टू स्पोर्ट्स. म्हणजे आता क्रिकेटचं करिअर हा नुसतं आता प्लेअर म्हणून नाही राहिले. त्याच्या ऑटोमॅटिक तुम्ही बघितलं तर इंडियन टीमचा स्टाफ जो आहे तो जवळजवळ 10-15 जणांचा स्टाफ आहे. त्या मॅश्युअर आहे, ट्रेनर्स आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, नंतर काउन्सिलर्स आहे. म्हणजे हे सगळं आता हे सगळं करिअर ओरिएंटेड झालेलं. म्हणून तुम्ही क्रिकेट जरी इन्व्हॉल्वमध्ये असेल, तुम्ही प्लेअर जरी नाही बनले, पण तुम्ही नक्कीच त्या क्रिकेटचे अटॅच जेवढं काही प्रोफेशन असेल त्या सगळ्यांची तुम्ही होऊ शकता. कोच बनू शकता तुम्ही, तुमचं अंपायरिंग आहे आणि म्हणजे वेगवेगळे पद्धत तुम्ही म्हणेल तेवढं कमी आहे. स्पोर्ट्स मॅनेजमेंट लोक MBA करून स्पोर्ट्स मॅनेजमेंट करतात आणि इव्हेंट ऑर्गनायझिंगमध्ये ते आता IPL सारख्या टुर्नामेंटमध्ये किंवा BCCI टुर्नामेंटमध्ये ॲज अ इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून काम करतात. सो देर इज लॉट ऑफ स्कोप. सुरुवातीला क्रिकेट खेळत असताना युवकांना तुम्ही काय सांगाल की कुठल्या फॉर्मॅटचं क्रिकेट जास्त करून त्यांनी खेळावं? बेसिकली जे लहान वयोगटाचे मुलं आहेत त्यांनी जास्तीत जास्त आपलं बेसिक पक्क कसं होईल याच्याकडे लक्ष द्या. कारण काय होतं की मुलं TV वरती IPLचे मॅचेस बघतात आणि त्या IPLच्या मॅचेसमध्ये जे काही नुसते स्ट्रोक्स खेळतात वेगवेगळे, ते सगळे प्रोफेशनल आहे. तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे ते प्रोफेशनल आहे, ते सुद्धा तुमच्यासारखे लहान होते आणि त्यांनी सुद्धा बेसिक क्रिकेट खेळून नंतर ते वरती आल्यावरती त्यांनी ते स्कूप शॉट म्हणा किंवा पुल शॉट म्हणा किंवा ते रिव्हर्स स्वीप शॉट आहे हे त्यांनी नंतर खेळलेले. पण जेव्हा तुमच्या वयाची मुलं होते त्या टायमाला हे जे तुम्ही जाऊन ड्रिल्स करतात, बेसिक क्रिकेट ड्राईव्ह मारतात, तास म्हणतात, ते सुद्धा तेच करायचे. त्यांनी हे विसरलं नाही पाहिजे का बेसिक आपलं सरळ बॅटिंग क्रिकेट खेळायचं. एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आल्यावरती तुम्ही मोठे झाल्यावरती तुम्ही ऑटोमॅटिक T20ला जे गरजेचं आहे ते तुम्ही आपण खेळणार. पण ABCD न शिकता तुम्ही डायरेक्ट झेड जर शिकले आणि हे जर विसरले तर मग तुम्हाला कळणार नाही की आपण झेडला तरी कसं पोचणार. तर असं मिक्सर होणार. सर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी आपल्या मते आपण एक सिनियर आहात आणि एक सल्ला देऊ शकतात अशा स्टेजला आपण आला आहात. म्हणून मी असं विचारतो की मुलगा असो किंवा मुलगी ज्याला क्रिकेटमध्ये करिअर करायचं त्याचं साधारण वयाची मर्यादा कशी सुरुवात असावी, कुठून कुठपर्यंत वगैरे आणि शिक्षणातही. आता उदाहरणार्थ बघितलं तर मी सुद्धा जेव्हा रणजी ट्रॉफी खेळतो मी 27 वर्षी रणजी ट्रॉफी खेळतो. तोपर्यंत अर्धे लोक क्रिकेट सोडून देतात. म्हणजे तुमचं 22-23 वय जर क्रॉस झालं तर बहुतेक कोणी विचार पण करत नाही क्रिकेट आपल्याला खेळायला जमेल की. पण माझी जिद्द आणि माझं पॅशन क्रिकेट असल्यामुळे मी ते कंटिन्यू केलं आणि 27 वर्षी मी डेब्यू केलं आणि त्याच्यानंतर मी 100 विकेट रणजी ट्रॉफीमध्ये घेतले, साऊथ झोन खेळलो मी. म्हणजे त्याच्यामध्ये लेवल टू BCCI म्हणजे बघा सांगायचं होतं तर की तुम्हाला जर खरंच करिअर करायचं पॅशनेट तुम्ही असेल ना तुम्हाला वयाची अट नाही, तुम्ही 100% करू शकता. राहायला वेळ तर प्रेशर आपल्याला कुठून येतं, प्रेशर आपल्याला बाजू घरच्यांकडनं येतं, आजूबाजूच्या लोकांकडनं येतं की अरे इतका मोठा झाला तो अजून काहीच करत नाही, पैसे कमवत हे करत. पण जर तुम्ही खरंच पॅशन असेल ना तर तुम्ही आणि डेडिकेटली हार्डवर्क केलं ना तुमचा दरवाजा उघडणार म्हणजे उघडणार. सेल्फ बिलीफ पाहिजे. त्या वयाची आठ मी सांगू शकणार नाही
हा एक सांगू शकतो की एक ठराविक वयाला बहुतेक तुम्ही असं म्हणतो 25 ते 26 वय जर तुमचं असेल तर तुम्ही ॲटलिस्ट रणजी ट्रॉफी किंवा राज्याचे संभाव्य खेळाडूमध्ये तुमचं नाव द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या लेवलचे तरी दिसले पाहिजे. खेळले नाही तरी हरकत नाही, पण त्या लेवलची आहे अशी तरी चर्चा व्हायला पाहिजे. मग ती चर्चा जरी झाली म्हणजे कसं असतं की तुम्ही एका एजवर उभा आहे, म्हणजे मारली उडी तर डायरेक्ट तिकडे म्हणजे एक बारीकशी दोरी असते, म्हणजे दोरी पलीकडे गेली डायरेक्ट इंटे नाही तर काहीच नाही असं पण होतं. बऱ्याच वेळा तुम्ही त्या एजमध्ये उभा असतात, म्हणजे एजवरती असताना तुम्ही होप सोडू नका जर तुम्ही खरंच चांगले असेल तर. आणखीन एक प्रश्न सर की MCAचं क्रिकेट झालं, BCCIचं क्रिकेट झालं, तर ते इंडस्ट्रीयल कॉर्पोरेट क्रिकेट असतं की त्या ठिकाणी पण काही मुलं सिलेक्ट केले जातात, जसं चेनी रेडिएशन असेल आणि इतर एअर इंडिया असतील, बाकी ठिकाणी असेल, तर त्याला कशी प्रोसिजर आहे, कसा क्रायटेरिया आहे त्या ठिकाणी आपण ट्रायल्स देऊ शकतो का, काय मुलांनी कसं त्या ठिकाणी आपले दरवाजे खटखटायला पाहिजे क्रिकेटचे? आता जे कॉर्पोरेट टीम्स आहेत ते चांगले प्लेयर तर कायम शोधत असतात, कारण त्यांचे काही रिटायर होत असतात, काही नवीन येतात, त्यांच्याकडे वेगवेगळे पॉलिसी असतात, त्यांच्याकडे एक स्कॉलरशिप म्हणून पण त्यांच्याकडे एक स्कीम असते. तर काय असतं की हे कायम यंग प्लेयर शोधत असतात. म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये एखादा चांगला मुलगा असेल पण तो भावी स्टेट खेळणार असेल तर त्याला ते कॉर्पोरेट टीम्स आत्ताच कॅप्चर करून ठेवतात, त्याला आत्ताच यंग म्हणून त्याला सिलेक्ट करतात. त्या मुंबईमध्ये जास्त करून कॉर्पोरेट्स चालतात, पुण्यामध्ये अजून मी असं ऐकलं बँक्स खेळायचे पुण्यामध्ये तर ते रिक्रूट करायचे, पण मुंबईमध्ये जे चांगले प्लेयर क्लबमध्ये खेळतात तर तिथे जाऊन क्रिकेट त्यांच्या नजरेत येतात आणि त्याचं एज 18, 19, 20च्या आसपास तर लवकर त्यांना उचलतात आणि त्यांना त्यांच्या टीममध्ये घ्यायला घेतात. तर आपण तिथे अशा ठिकाणी जाऊन क्रिकेट खेळायचा प्रयत्न करा की जिथे कॉर्पोरेट लोकांचं लक्ष असेल. म्हणजे उदाहरणार्थ मुंबईत जर तुम्ही गेले तिकडे टाईमशीट हा खूप मोठा प्रेस्टिजियस टुर्नामेंट आहे, त्याच्यामध्ये RCF आहे, टाईमशीट रुपीट आहे, नंतर आपलं एअर इंडिया आहे, ONGC आहे, BPCL आहे, नंतर DY पाटील आहे, हे कायम मुलं शोधत असतात. तर तुम्ही त्यांच्या नजरेसमोर त्यांची लीग जर खेळायला गेलं तर ते तुम्ही जर खरंच टॅलेंट असेल तुम्हाला 100% ते अप्रोच करणार तो आम्हाला खेळतो का. आणि ते एक जर मिळालं तर काय होतं की एक सॅटिस्फॅक्शन असतं की 2 पैसे घरात येतात, खेळायचे पैसे मिळतात, मी याचं प्रोफेशन म्हणून खेळतात आणि तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम डेव्हलप झाल्यामुळे काय होतं तुम्हाला तुमचा जो प्रवास असतो तो थोडासा अजून काय होतं सुखमय होतो किंवा एक सरळ एक रफ नसतो तो एक स्मूथ होतो. कारण ऑलरेडी तुम्ही काहीतरी कमावता बॅक ऑफ द माइंड मध्ये आपल्याला थोडे पैसे मिळतात तर तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळतं, घरच्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतं का ह्या खेळल्यावरती याला पैसे मिळतात. तर हे या प्रकारे त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. मुंबई अशा ठिकाणी जाऊन किंवा दिल्लीला पण आहे, चेन्नईला खूप कंपनीज आहेत, केमप्लास्ट आहे, इंडिया सिमेंट आहे, सुद्धा रिक्रूट करतात. तर अशा ठिकाणी तुम्ही प्रयत्न करून बघायला पाहिजे की तिथे तुम्हाला ॲज अ कॉर्पोरेट टीममध्ये चान्स मिळेल. सर ग्रामीण भागातही सुद्धा अशी मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे, ज्यांच्यामध्ये चमक आहे, परंतु त्यांच्यावर एक न्यूनगंड असतं की हे काम आपलं आहे का, क्लब टू रणजीपर्यंत जाण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती नाही, मग तशा फॅसिलिटी अवेलेबल नाही. तर हा न्यूनगंड घालण्याबाबत आपल्या मनात काय कन्सेप्ट आहे की जेणेकरून उद्याचा भावी क्रिकेटर ग्रामीण भागातला चमकण्यासाठी तो धडक बेधडक गेला पाहिजे तिथपर्यंत, तर यासाठी आपण काय संदेश द्याल? बेसिक ग्रामीण लेवलमध्ये खरं म्हटलं तसं बघितलं तर एक तुम्हाला एक चांगला गाईड करणं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला ठराविक वयापर्यंत सगळंच गाईड करतात. म्हणजे तुम्ही लहान असेल 14 वर्षापर्यंत तुम्हाला सगळे सपोर्ट करतात, खेळ क्रिकेट बिंदास खेळ क्रिकेट. 14 ते 15 झाला की अरे 10वी आली थांब आज थोडंसं, 10वी आली तर 12वी थांब. मग याच्यामध्ये काय होतं तो ॲक्च्युली 10वी आणि 12वी याच्यात ते 2 वर्ष जे मेन असतात त्या टायमाला ब्रेक लागतो. त्या टायमाला प्रॉपर गायडन्स जर कोणी मिळाला तुम्हाला की नाही ह्या टायमाला क्रिकेट खेळत असताना किंवा कुठलाही गेम खेळत असताना तू बरोबर अभ्यास नियमितप्रमाणे कर आणि बरोबर तुझा टाइम डिवाइड करून खेळायला पण सराव कंटिन्यू कर, ब्रेक नको. कारण बऱ्याच आपलं कॉन्सेप्ट मी बघितलं की मुलं खेळताना मला 9वी पर्यंत सगळी मुलं एकदम प्रॉपर खेळायला मिळतात, जशी 10वी आली सगळे दाणे मारतात, बरोबर घरच्यांचं प्रेशर वाढतं, अरे 10वी आली. माझ्याकडे अशी मुलं आहे नचिकेत ठाकूर, हा माझ्याकडे आता सध्या महाराष्ट्र अंडर 19 टीममध्ये सिलेक्ट झालेला आहे, तो 90च्या खाली कधी आलाच नाही आणि प्रॉपर. कारण तो अभ्यास आणि खेळ याला बरोबर तो डिवाइड करतो आणि त्याच्या घरचा पण सपोर्ट चांगला आहे, त्याच्या आईवडील डॉक्टर आहे, त्यांचा सपोर्ट चांगला होता. म्हणून काय होतं की घरचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा काही मुलं क्रिकेट खेळतात की कुठल्या गेम त्याचं नॉलेज आईवडिलांना शून्य असतं आणि त्यांना एवढं माहिती असतं की हा कुठेतरी पटकन कॉलेज आटवायला पाहिजे किंवा डिग्री करायला आणि पटकन कामाला लागेल एवढाच येतो असतो. पण
करिअर स्पोर्ट्समध्ये पण घडू शकतं हे त्यांच्या लक्षात आलं होतं. नंतर ते गायडन्स चालू आहे. म्हणून एक चांगला गाईड करणारा गुरु जो आहे हा त्यांना जर मिळाला तर नक्कीच तो त्यांना चांगला मार्ग दाखवेल. कारण हा प्रॉब्लेम बऱ्याचशा वेळेस छोट्या जागेमध्ये खूप जास्त येतो, कारण तिथे गायडन्स कमी मिळतो. नाही तर म्हणतात की लवकर काम धंद्याला लाग असं तुमचं हेतू असतं. पण स्पोर्ट्समध्ये तसं नसतं. तुम्हाला सगळं काही लवकर भेटेल, खूप मेहनत करावं लागतं, कष्ट करावं लागतं. आणि त्याच्या पाठीमागं सपोर्ट सिस्टम आई वडिलांचा आणि कुणी गुरु असेल तुम्हाला चांगला तुम्हाला गाईड करणार, त्याचा सपोर्ट सिस्टम चांगला असेल तर तो तुम्हाला प्रॉपर गाईड करत असतो. तर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे की जेवढे चांगले आम्हाला खालच्या लेवलला गुरु मिळतील तेवढा आमचं पुढे वाटचाल चांगली होईल. आणखी प्रश्न की आपल्या करिअरमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये 106 गडी आपण बाद केले. आपल्या सर्वात आनंदाचा क्षण काय या प्रवासामध्ये 1998 पासून आपण रणजी ट्रॉफी घेत आला, त्या प्रवासामध्ये सगळ्यात आनंदाचा क्षण काय जी विकेट तुम्हाला खूप दिवसाची पाहिजे होती ती तुम्ही मिळवली, तो कुठला क्षण होता? क्षण तर भरपूर आहे, असं नाही की फक्त एक विकेट महत्वाची आहे मला. पण मी जेव्हा तामिळनाडूला खेळलो, तामिळनाडूच्या अगेन्स्ट खेळलो, तर मला वाटतं ती मॅच मला वाटतं सर्वात जास्त त्याच्यामध्ये हेमंत बदानी होता, रजत भाटिया होता, तर एस रमेश पण होता. त्यांची अगेन्स्ट मॅच खेळताना मला ती खूप टफ टीम होती. इंडियातली वन ऑफ द टफेस्ट टीम होती तामिळनाडू. आणि त्यांच्या अगेन्स्ट स्टेप ऑफमध्ये खेळत असताना मला सर्वात जास्त आनंद झाला. कारण झालं असं की जेव्हा मी वन डे मॅच खेळलो त्यांच्या अगेन्स्ट, तर मी पहिल्या ओव्हरला खूप मार्क केला. मला एस महेशनी जवळजवळ 4 ते 5 बाउंड्री मला 20 रन काढले पहिल्या ओव्हरला. आणि त्या मॅचमध्ये मी खूप डाऊन झालो. म्हणजे मागच्या मॅचला मी 7 विकेट काढले केरला अगेन्स्ट, आणि या मॅचला मी मार्क आल्यामुळे मी डाऊन होतो. आणि दुसऱ्या दिवशी रणजी ट्रॉफी होती. तर त्या टायमाला त्यांना काहीतरी 110-20 रन करायचे. त्यांना काय उरलेले त्यांनी 8 ओव्हरमध्ये 80 रन केले लंच झाला. आणि ते लंचमध्ये ब्रेक झाला होता. आणि त्या टायमाला मी खूप डाऊन झालो होतो की आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे आपण एवढं, आणि मला एवढं मार्क म्हणजे आपली बॉलिंगची क्वालिटी आहे की नाही, स्वतःवरच माझ्यावरती विश्वास कमी झाला असं वाटत आहे. पण नंतर जसं लंच कम्प्लीट झाला त्याच्यानंतर मी ग्राउंडवरती गेलो. त्यावर कॅप्टन त्यांना काही 20-30 रन लागत होती आणि त्यांना ते पटकन करायची होती. आम्ही कॅप्टन म्हटलं की मला बॉल दे, मला बॉलिंग टाकायची होती. मला कॅप्टन बोलला की दुसऱ्या दिवशी रणजी ट्रॉफी आहे, तू आता रेस्ट कर, आपण रणजी ट्रॉफीला टाकू. म्हटलं नाही, मला बॉलिंग टाकायची, सगळ्यांना मारतात, मला पण मार करायचा, म्हटलं मला करायचं. आणि त्या टायमाला मी तो बॉल घेतला आणि एका साईडला चांगला पॉलिश केला, म्हणजे चांगला घासला मी. आणि तो बॉल मी म्हणजे माझा सर्वात जोरात बॉल टाकला माझ्या लाईफचा असं म्हणा हरकत नाही. आणि तो रिव्हर्स स्विंग झाला आणि तो बॅट्समॅनला लागून तो कव्हर्समध्ये आउट झाला. त्यावेळेस मी इतका म्हणजे खुश झालो त्या विकेट माझ्या सगळ्यात, म्हणजे कारण तो इतका मारला त्याला मी आउट केलं. त्याच्या दुसऱ्या बॉलला परत मी रुबेन पॉल पण हा इंडियाचा कंटेंडर होता, रुबेन पॉल कीपर तामिळनाडू, त्याची मी मिडल स्टंप होतो, मी हॅट्रिक होतो. म्हणजे एक 15 मिनिटापूर्वी म्हणजे लंचच्या टायमाला मी एकदम असं विचार करतो की आपलं क्रिकेटचं करिअर होईल का नाही, आणि 15 मिनिटानंतर मी डायरेक्ट वरती होतो. म्हणजे काय असं की जो बॉल मी जर मागून नसता घेतला कॅप्टनकडनं तर बहुतेक तो कॉन्फिडन्स मला परत आला नसता. मग तो बॉल मी मुद्दाम मागून घेतला, काय झालं तर आपल्याला करायचं. आणि त्याच्यानंतर जी मॅच झाली रणजी ट्रॉफी त्याच्यामध्ये परत मी 5 विकेट घेतली. त्याच्यानंतर मग सगळे जेवढे तामिळनाडूचे प्लेयर सगळे मला मिळून विचारायला लागले की अरे तू कुठला आहे, कुठून आला, काय म्हटलं मी ॲक्च्युली मुळातला नाशिकचा आहे, पण गोव्याकडे नाही खेळायला. तरी बोलले की तू इथं अलग कैसे का ठिकाण. म्हणजे या ठिकाणी मला आवडून एक आठवण आली की आदरणीय सुनील गावस्कर सरांचं एक गाणं आहे, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा तो संपला. परंतु तुमच्या बाबत तिथे की जे तो स्वतःचा कॉन्फिडन्स संपलेला होता, त्याच नंतर तुम्ही लंच नंतर तो कॉन्फिडन्स चौपट आणून सगळ्यांना सिद्ध करून दाखवलं, ते हंबी पुस्तक. तिथून माझी वाटचाल खूप म्हणजे पॉझिटिव्ह पुढे वाढत. आता ही वाटचाल आपली असं आपल्याला वाटते की आता आपलं पुढचं काय आपलं हे आहे सेकंड आपलं काहीतरी असेल. आता कोचिंग मी करतोय आणि मी आता पहिले गोव्याला स्टेट कोच पण होतो, 3 वर्ष मी काम केलं तिकडे. नंतर मग मी जे इरिगेशन जॉईन केलं तिकडे मी 8 वर्ष होतो. तर तिथे माझ्या अंडर महाराष्ट्रासाठी जवळजवळ 10-12 मुलं तयार झाली. त्याच्यामध्ये तनिष जैन हे तो अंडर 23 महाराष्ट्र खेळला, अंडर 19 महाराष्ट्र खेळला. नंतर अनिकेत पटेल अंडर 16 महाराष्ट्र खेळला, 19 खेळला. नचिकेत ठाकूर आम्हाला स्कूल तो आता करंट अंडर 19 खेळतोय. आणि अजून ओम मुंडे आता हा आमचा जैनचाच प्लेअर आहे, पण तो आता सध्या ओरिसा स्टेटला सिलेक्ट झाला. तिकडे त्याचे कोणी मामा काका आहे तिकडे, तर तिकडे तो राहून तिकडे त्यांची क्लब मॅचेस खेळला आणि त्यांनी 100 मारले. तो आमचा जैन माझ्या अंडरच आलेला होता, तर तो सुद्धा स्टेटला खेळला. तर काय आहे की
कोचिंगचं काम कधीच संपत नाही. तुम्हाला स्टुडंटच्या मागे स्टुडंट मिळत जातात. तुम्ही असं म्हणू शकत नाही की एक स्टुडंट मी बनवला आता मी थांबतो, असं कधीच होत नाही. हे कायम चालू असतं कोचिंग. तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस माझा एकच एम असतो की मला स्टुडंट मिळाला की त्याच्यात जे पोटेन्शियल आहे त्याला मी मॅक्झिमम कसा जस्टिस देऊ शकतो याचाच माझा रोल आहे ॲज अ कोच. बाकी नशिबाचा भाग असतो, कधी कधी टायमिंगचा भाग असतो. खूप चांगला प्लेअर असतो पण त्याचा बॅड टायमिंग चालू असतो, तो आउट होतो. पण त्याच्यातनं सावरता आलं पाहिजे. यू शूड कम आउट ऑफ द बॅट. जसं मी तुम्हाला म्हणलं की 15-20 मिनिटापूर्वी मी तर एकदम पूर्ण खाली होतो, विचार करतो क्रिकेट खेळायचं का नाही खेळायचं. आणि त्याच 15-20 मिनिटानंतर मी म्हटलो की आता तर साऊथूनच खेळायचं. तर अशा पद्धतीने ह्या अप्स अँड डाऊन चालू असतात. तर मी मुलांना तसं काउन्सिल करतो अप्स अँड डाऊनमध्ये. तर त्यांचं ट्रू पोटेन्शियल कसं मॅक्झिमम मला शाईन करते, पॉलिश करते ते माझं काम. शेवटचा एक प्रश्न की पालकांचा रोल यामध्ये खूप महत्वाचा आहे आणि आपण या ठिकाणी आलात. पालकांना आपण या निमित्ताने काय सल्ला द्याल की मुलं क्रीडांगणावर आले पाहिजे? कारण की आज बघतो की कोविड जे संकट सगळ्या जगामध्ये चालू आहे आणि या संकटात देखील ज्याचा फिटनेस चांगला आहे त्याने कोविडवर तो व्यवस्थित मात करतो. तर क्रीडांगणावर मुलांनी यावं यासाठी पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? क्रीडांगण शिवाय जीवन नाही असं मी म्हणायला हरकत नाही. कारण जो मुलगा ग्राउंडवर जातो, मुलांमध्ये मिसळतो आणि एक्सरसाइज करतो, स्वतःच्या शरीराला तो कष्ट देतो, त्याच्यातून घाम काढतो, त्याच्यातनं तो जरी क्रिकेटर नाही झाला किंवा कुठल्या प्रकारचा स्पोर्ट्समन नाही झाला पण तो स्वतःच्या शरीराला आणि मनाला इतकं व्यवस्थित ट्रेन करतो की तो आयुष्यामध्ये 100% सक्सेस त्याला रेशो मिळतो. तो कधीच डिफीट होत नाही. कारण तो सांघिक खेळ करायला काय होतं की त्याचं कम्युनिकेशन स्किल वाढतं, लोकांना ओळखायला शिकतो की कोण चांगलं कोण वाईट आहे हे लक्षात. आणि मग मित्र कोण आहे शत्रू कोण आहे, परत मग घेवण घेवण जे आहे आपलं म्हणतात खेळामध्ये ते तुम्ही स्वास्पड करतात. आणि दुसरी गोष्ट असं आहे की तुमचं शरीर जे आहे शेवटी तुम्ही असं बघितलं असेल की शेवटी माणूस 50-60ला पोहोचतो, शेवटी तो काय विचार करतो? पैशाचा विचार नाही करत, तो शेवटी शरीराचा विचार करतो, शेवटी तुमचं हेल्थकडेच येतो. मग हे जर आपण स्टार्टिंगपासून जर त्याला शिकवायला त्याला ग्राउंडवर जर पाठवलं तर त्याला हे नंतर करायची विचार नाही. डायबिटीज पासून आज बघितलं सगळं डॉक्टर सांगितल्यावर लोक ग्राउंडवरती राऊंड मारायला जातात, त्याच्या अगोदर करतच नाही. मग तुम्ही डॉक्टरची वाट न बघता मुलांना आताच ग्राउंडवर टाका. ते पुढे क्रिकेटर बनतील, भविष्यात काय बनतील ते त्यांच्या टॅलेंटवरती आहे. पण त्यांना हे परत डॉक्टरने सांगायला नको त्यांना की तो आता ग्राउंडवर जाऊन फेऱ्या मार. त्यामुळे तुम्ही आताच त्यांना प्रोत्साहन करा, ग्राउंडवर जा, बिंदास खेळा आणि शरीर तंदुरुस्त ठेवा, मन तंदुरुस्त. आपण ग्रामीण मुलांसाठी भविष्यात कुणी आम्ही तुम्हाला विनंती केली की आमच्या मुलांसाठी भावी खेळाडूंसाठी त्या जिल्ह्यातल्या मातीतले आपण आहात तसे आणि राहता तालुक्याशी आपली नाळ आहे जुळलेली. राहता तालुक्यातील यादवमाळा जे नांदूर खंडाळ्याशी निगडीत आहे, जवळ आहे आणि तिथे आपली शेती पण आहे सरांची. तर या माध्यमातून आम्ही कधी विनंती केली तर आपण यावं आणि मुलांना भावी खेळाडूंना काही आपलं योगदान मार्गदर्शनाच्या माध्यमातून करा. 100% आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. पुन्हा एकदा VIP राष्ट्र सह्याद्रीच्या वतीने तसेच रामपूर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने क्रीडा खेळाडूंच्या वतीने मी आपलं खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण इथं आलात, आपला अमूल्य वेळ रामपूरकरांना दिला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.